मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, आज पत्रकार परिषद झाली, एक गाणं या ठिकाणी लॉन्च झालं। गाण्याचा जो आशय आहे, मशाल हाती दे असं म्हणतायत, काय म्हणाल? मुळात आपल्या ज्या महिला आहेत, सर्व महिला कुठल्याही जाती पाती धर्माच्या, त्यांच्यामध्ये एक देवीचं सुप्त रूप असतं। आणि आज तर शारदीय नवरात्र चालू झालेलं आहे। देवी घटी बसते। देवी घटी बसते म्हणजे काय, तर ती शांत बसत नसते, तिचं चहूबाजूनी लक्ष असतं। आणि आपण जसं मौनात राहतो आणि मौनामध्ये एक ताकद वाढते, तसं त्या देवीचं मौनात घटी आहे आणि तिला आम्ही रिझवत असतो। तर हे जे काही महाराष्ट्रामध्ये अराजक माजलंच आहे, प्रत्येक पावला पावलाला महिला असुरक्षित होते। आता आपण जर पाहिलं तर बदलापूरचे आत्ता पकडले गेले, जेव्हा त्याला एन्काउंटर झाल्यानंतर, त्यामुळे पकडून पण काय न्याय मिळेल असं वाटत नाही। ते जे काय बाहेर उघड आलंय ते खरंच आहे हे दाखवणार नाहीत। ते बरोबर तो एक जो अक्षय शिंदे हा होता तो बरोबर उलगडला असता, पण त्याला मारण्यात आलं, ते जाऊ दे, तो काय महात्मा नव्हता, मारायलाच पाहिजे होता। पण उद्धवजींनी आता जे गाणं दिलंय आणि ती मशाल, त्या मशालीने गेल्या लोकसभेला आमच्याकडनं सगळी कवचकुंडला काढून घेऊ नये, पैशाचा अमाप वापर करू नये, सगळ्या ताकदींचा वापर करू नये, तरी आमच्या उद्धवजींच्या आत्ता ज्या सीट आहेत आणि ज्या 3-4 ज्या प्लस होत्या त्या कशा पडल्या काय सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मशाल देवी स्वरूप महिलांच्या हातात जाणार आणि तीच मशाल विरोधकांच्या लावणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये दसरा मेळावा होतोय, विचारांचं सोनं लुटणं जाणार आहे आणि काय नेमके विचार लोकांपर्यंत पोहोचतील? आतापर्यंत उद्धवजींनी बाळासाहेबांनी विचार दिलेले आहेत, त्याच्यानंतर उद्धवजींनी विचार दिलेले आहेत, देत राहिलेले आहेत। ज्या पक्षाला तोडून मोडून पार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाला उभारणी देण्याचं काम, बाळासाहेबांच्या पक्षाची उभारणी करण्याचं काम उद्धवजींनी पुन्हा केलं आहे। त्यामुळे सगळ्यांना ते टॉनिक वर्षातनं एकदा आम्हाला लागतंच। कार्यकर्ते नेत्यांचे टॉनिक, तर नेते आमचं टॉनिक, असं हे डबल याच्यातलं टॉनिक आम्हाला मिळतं। नवरात्रीच्या आधीच बहिणींच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपये पडले, याकडे नेमकं कसं पाहता? 4,500 पडले म्हणजे 3 महिन्याचे एकदम दिले, ते असे फुगवटे करून महिलांना भुलवण्याचा प्रयत्न आहे। 1,500 रुपये देत आहेत, गॅस त्याच्यावर वाढला, खाद्यतेल वाढलं, डाळी तांदळाचे भाव वाढले, दिवाळीत वाढणारे भाव वाढले, म्हणजे वाढलेच, कमी नाही झाले। ते 4.5 मुद्दाम थांबवले महिलांना भुलवणं। हे घ्या 4.5 ने मिळाले, 1,500च मिळालेत। त्यामुळे 1,500 रुपयाला माझी भगिनी, माझी माता, माझी मैत्रीण बोलणार नाही, कारण तिच्या मुलाच्या हाताला काम द्या, तिच्या सुनेच्या हाताला काम द्या, ती स्वतः शिकलेली असेल तर तिला काम द्या। त्यामुळे आम्हाला असे फुकटचे पैसे नको असे म्हणणाऱ्या अनेक महिला तुम्हाला भेटले। शेवटचा प्रश्न आहे ताई, नवरात्री आलेली आणि प्रत्येक राजकीय पक्ष जे आहे ते आचारसंहिता लागण्यापूर्वीच होर्डिंग लावत आहे, बॅनर लावत आहे आणि नवरात्रीचा पण पुरेपूर वापर करतोय राजकीय पोळी भाजण्यासाठी। नवरात्र हा सगळ्यांचा हक्क आहे। आता कोणीतरी एकाने सांगितलंय गोमूत्र पाजून गरबा करा, मग तो अख्खा गरबा गुजरातला करा। हा खरा गरबा नसतो, तो रासलीला असते, जी देवीला रिझवण्यासाठी केला जातो। आता त्याचं विडंबन झालंय आणि ते विडंबन इथे गोमूत्र नाही, तुम्ही गरबात तिकडे घेऊन जा, आम्ही रासलीला करू। आम्ही जे हाताच्या टाळ्यानी जो एक आवाज व्हायचा आणि त्याच्यातनं स्पंदनं, ती आपण असं म्हणतो की देवीपर्यंत पोचतात, त्या स्पंदनाच्या प्रत्येकाच्या हातातल्या टाळीतनं येणारी स्पंदनं ही प्रत्येकाला वलय निर्माण करणारी असतात। ती रासलीला, तो खेळ, तो आम्ही खेळू। माझी भिडे म्हणतात की आता सणांचा इव्हेंट झालाय, ओके झालाय। तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली किशोरी पेडणेकर यांनी। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.